आज आपण या व्हिडिओमध्ये मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची पौष्टिक नानकटाई किंवा बिस्किटे कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने घरातील मोजक्याच साहित्यांचा वापर करून ही नानकटाई किंवा बिस्किटे आज आपण बनवलेली आहेत। यामध्ये अजिबात आपण मैदा वापरलेला नाही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इनो यातील कशाचाही वापर केलेला नाही। त्यामुळे ही बिस्किटे खूपच पौष्टिक झालेली आहेत। लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतील व सर्वांसाठीच पौष्टिक अशी ही बिस्किटे बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकाल मस्त अशी खुसखुशीत खस्ता ही बिस्किटे तयार झालेली आहेत। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग सोप्या पद्धतीने नानकटाई बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेऊ। त्याचबरोबर विलायची टाकून घेतलेली आहे, 1 चमचाभर विलायची आहे। विलायची टाकल्यामुळे या बिस्किटांना खूप छान चव येते। मिक्सरला आपण बारीक फिरवून घेऊ। मिक्सरला एकदा वाटून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। विलायची आपण साखरेबरोबर बारीक केल्यामुळे एकदम ती छान बारीक होते। छान पिठी साखर तयार झालेली आहे। एका ताटामध्ये 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। तूप असं थोडंसं रवाळ हवं आहे, एकदम जास्त मेल्ट झालेलं नको आहे। थोडंसं रवाळ तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण पिठी साखर करून घेतलेली टाकून घ्यायची आहे व छान फेटून घ्यायची आहे। इथे आपण ही पिठी साखर व तूप या पद्धतीने सुद्धा फेटू शकतो हाताने। एकदा आधी चमच्याने छान मिक्स करून घ्यायची आहे व त्यानंतर हाताने चांगली फेटून घ्यायची आहे। हाताने पिठी साखर व तूप छान आपण फेटून घेतलेला आहे। असा या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हा गोळा आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। ज्या भांड्यामध्ये आपण साखर बारीक करून घेतली होती त्याच भांड्यामध्ये तूप व साखरेचे मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे व मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण हाताने सुद्धा अजून 5 ते 7 मिनिटं फेटू शकतो, पण जास्त मेहनत न घेता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व त्यामध्ये पुन्हा 1 चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। साधारण इथे 4 ते 5 चमचे आपण साजूक तूप वापरलेलं आहे। मिक्सरला एकदा छान फिरवून घेऊ। मिक्सरला हे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे, एकदम छान हलकं झालेलं आहे। यामध्ये 2 वाट्या आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊ। पीठ छान आधी चाळून घ्यायचं आहे व त्यानंतरच वापरायचं आहे। पीठ छान आपण चाळून घेतलेलं होतं। 2 वाट्या गव्हाचं पीठ इथे टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी आपण इथे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। बेसन पिठामुळे याला खूप छान रंग येतो। तसेच अर्धी वाटी बारीक रवा टाकून घेतलेला आहे। मिक्सरला हे सर्व इन्ग्रेडियंट्स हलकेसे फिरवून घेऊ। जास्त बारीक करून घ्यायचे नाही, फक्त एकसारखे छान मिक्स झाले पाहिजे। सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरला चांगले फिरवून घेतलेले आहेत, छान एकत्र झालेले आहेत। छान चमच्याने पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ। त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे दूध टाकून घेऊ। दूध टाकून घेतल्यामुळे हे मिश्रण छान एकत्र व्हायला मदत होते। दूध टाकून पुन्हा एकदा मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। ज्या ताटामध्ये आधी आपण तूप व साखर फेटून घेतलं होतं त्याच ताटामध्ये हे सर्व मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे। मिक्सरचा वापर केल्यामुळे आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज लागत नाही। कमी वेळेमध्ये छान झटपट ही रेसिपी आपली तयार होते व बिस्किट बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही। कमी वेळेमध्ये छान खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे हे बिस्किट्स तयार होतात। सर्व मिश्रण आपण छान एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। या मिश्रणाचा छान आपण घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। यामध्ये थोडं थोडं दूध ॲडजस्ट करत आपण छान घट्ट कणिक भिजवून घ्यायचे आहे। नानकटाई आपण कढईमध्ये प्रीहीट करणार आहोत, त्याकरता कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे। मीठ टाकून मीडियम फ्लेमवर 10 मिनिटे कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे। नानकट तयार करण्यासाठी लागणारं पीठ देखील आपण चांगलं भिजवून घेतलेलं आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ आपल्याला तयार करून घ्यायचं नाही। आपल्याला हव्या त्या लहान मोठ्या आकाराचे आपण नानकेट तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला ज्या साईजचे नानकेट किंवा बिस्किट्स बनवायचे आहेत त्याच साईजचा गोळा असा हातामध्ये घेऊन छान गोल तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपण जे बिस्किटाला आकार देऊन घेणार आहोत त्याला कुठेही क्रॅक गेलेले नाहीत, एकदम मस्त तयार झालेले आहेत। त्याचबरोबर आपण एका चमच्याने या पद्धतीने असं भेगा पाडून घ्यायचे आहे वरचेवर, त्यामुळे बिस्किट दिसायला सुद्धा खूप छान होतात व आतपर्यंत छान बेक होतात। एकदम मस्त बिस्किट तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात कुठेही या गोळ्याला क्रॅक गेलेले नाहीत, एकदम छान मस्त शायनी दिसतंय।
या पद्धतीने आपण लहान मोठ्या साईजचे बिस्किटं तयार करून घेऊ शकतो. एकदम मस्त हे बिस्किटं तयार होतात. एकदम परफेक्ट हे पीठ आपलं मळलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पुन्हा आपण चमच्याने या पद्धतीने सर्व बिस्किटांना अशा भेगा पाडून घ्यायच्या आहेत. काही बिस्किटे अशी आपण गोल तयार करून घेतलेली आहे. त्याचबरोबर काही बिस्किटे अशी आपण उभी किंवा अशी लांब आकाराची तयार करून घेणार आहोत. हातामध्ये एक छोटासा गोळा घेऊन असा लांब थोडासा वळून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने असा उभा गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडासा जाडसर ठेवायचा आहे. चमच्याने याला अशा या पद्धतीने भेगा पाडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने सुद्धा आपण काही बिस्किटे तयार करून घेणार आहोत. एका ताटामध्ये बसतील इतपत बिस्किटे आपण तयार करून घेतलेली आहे. सर्वात अगोदर एक ताट आपण तयार करून घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 8 ते 10 नानकटाई तयार झालेले आहेत. एकदम छान झालेले आहेत. आता आपण त्या बेक होण्यासाठी ठेवून देऊ. त्याच ताटामध्ये बिस्किटे आपण ठेवून घेतलेले आहे. ताटाला अजिबात वरून तूपही लावलेलं नाही किंवा पीठही लावून घेतलेलं नाही. कढई छान आपली प्रीहीट झालेली आहे. कढईमध्ये एक डिश ठेवून घेतलेली आहे आपण. त्या डिशच्या वरती आपण बिस्किटांचं ताट ठेवून घेऊ. झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 20 ते 25 मिनटं ही बिस्किटे छान बेक करून घेऊ. 20 ते 25 मिनटामध्ये ही बिस्किटे छान बेक होतात व एकदम मस्त ही बिस्किटे तयार होतात. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून पाहू. मीडियम फ्लेमवर साधारण 20 मिनिटे बिस्किटे आपण बेक करून घेतलेले आहे. बिस्किटे छान बेक झालेली आहे. साईज बघू शकता. साईज छान डबल फुलली गेलेली आहेत बिस्किटे. मस्त अशी खुसखुशीत नानकटाई किंवा बिस्किटे बनवून तयार झालेली आहेत. रंग पाहू शकता. खालच्या बाजूने देखील चांगल्या प्रकारे बेक झालेली आहेत. बिस्किटे किंवा नानकटाई पूर्णपणे थंड करून घेऊ व त्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचे आहे. कारण बिस्किटे गरम असतानाच आपण ते काढण्याचा प्रयत्न केला तर ती तुटली जातात. साधारण 10 मिनिटे नानकटाई पूर्णपणे थंड करून घेऊ व त्यानंतरच नानकटाई आपण बाहेर काढून घेऊया. नानकटाई पूर्णपणे थंड झालेली आहे. ताटामध्ये आपण काढून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने घरातील मोजक्याच साहित्याचा वापर करून छान मार्केटपेक्षा देखील चवीला छान होणारी ही नानकटाई किंवा बिस्किटे तयार होतात. बिस्किटे किंवा नानकटाई बाहेर काढताना अजिबात तुटलेल्या नाहीत किंवा फुटलेल्या नाहीत. कुठेही नानकटाईंना क्रॅक गेलेले नाहीत. खूप छान नानकटाई बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा वापर करून पौष्टिक अशी नानकटाई नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी एक नानकटाई तोडून दाखवते. तुम्ही बघू शकाल. मस्त अशी खस्ता खुसखुशीत नानकटाई बनवून तयार झालेली आहे. रंग देखील खूप छान आलेला आहे.